परंडा येथील कपिलापुरी येथे श्री स्वामी विवेकानंद मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचा भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सोहळ्यावेळी पुण्याच्या कंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी परिवारासह शास्त्रशुद्ध पद्धतीने भूमिपूजन आणि आरती विधी करून पूजन केलं। या कार्यक्रमाला माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, विठ्ठलराव शिंदे, साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन ओबाळे, बारलोणी गावचे सुरेश बागल, सुधीर गंडास, अनिल हनवते, श्रीरंग हनवते, कैलास हनवते, लक्ष्मण हनवते आणि मोहन हनवते हे मान्यवर उपस्थित होते। परंडा कृषी बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन आणि आरपीआयचे सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते सूतगिरणीचं नामफलक उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। सोहळ्याला आवार पिंपरी, वडनेर, बारलोणी, देवगाव, शिराळा, लोहारा, वाघेगव्हाण, लोणी, आसू आणि पिंपळवाडी या गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या भागात स्वामी विवेकानंद मागासवर्गीय सूतगिरणीचं भूमिपूजन या ठिकाणी आज संपन्न झालं। या भागातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आमच्या गावचे माननीय वामन भाऊ ओबाळे, भारतीय जनता पार्टीचे नेते सुजितसिंह ठाकूर, या भागात शिवसेनेचे नेते रणजितसिंह पाटील, जयकुमार जैन, भालचंद्र पाटील आणि विविध या भागातील विविध नेते मंडळींच्या उपस्थितीत आज या ठिकाणी सूतगिरणीचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे। या भागात 1000 ते 1200 लोकांना ही सूतगिरणी चालू झाल्यानंतर 1000 ते 1200 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। संस्थेच्या वतीनं खरं तर या गावचं हे गाव माझं आजोळ आहे, माझं मूळ गाव म्हैसगाव आहे आणि या ठिकाणी खरं तर गावासाठी काहीतरी केलं पाहिजे। ग्रामीण भागातल्या आपल्या गावातल्या लोकांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जायला लागू नये उद्योगधंदे व्यवसायासाठी, तर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना, नागरिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आम्ही संस्थेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि या ठिकाणी खरं तर एक सांगायला आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की बऱ्याच याच्या अगोदर या भागात किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सूतगिरणी सुरू झाल्यानंतर त्या सूतगिरणीचं भूमिपूजनानंतर 8-8, 10-10, 12-12, 15-15 वर्ष सूतगिरणी चालू झालेले त्यांचं काम चालू राहतं। परंतु मला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आपण आज मुहूर्त केला आहे आणि पुढच्या 29 नोव्हेंबरला आपण याचं उद्घाटन करू आणि या ठिकाणची कारखाना फॅक्टरी चालू होईल असं मी अभिमानाने सांगतो। आपल्या या ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने या सूतगिरणीचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी झाला। खरं तर सुनील भाऊच्या परिवाराला जेवढा आनंद झाला आज, तेवढाच आनंद मलाही आनंद या ठिकाणी झाला। का तर धाराशिव जिल्हा देशात 3ऱ्या क्रमांकाचा मागासलेला जिल्हा म्हटला जातो। अशा या जिल्ह्यातल्या परंडा तालुक्याच्या या ठिकाणी त्यांनी सूतगिरणी उभारण्याचा प्रकल्पाचा आज भूमिपूजनाचा शुभारंभ या ठिकाणी केला आणि सुनील भाऊ कांबळे यांचा संकल्प सिद्धीस जाईल याची मला खात्री आहे आणि त्यांचा मनोदय पूर्ण होईल आणि 1 वर्षभरात त्यांचा संकल्प आहे, 1 वर्षभरात या ठिकाणचं याचा पुन्हा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे लोकप्रिय कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्याचा त्यांचा मनोदय आहे। त्यांच्या या मनोदयाला माझ्या सक्रिय शुभेच्छा आहेत। लवकरात लवकर आपली सूतगिरणी सुरू होईल आणि अनेक लोकांना त्याच्यापासून फायदा होणार आहे। महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, आपल्या गावातील लोकांना, समाजाला त्याचा उपयोग होणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद खूप महत्त्वाचे होते, ते आज ते मिळालेले आहेत आणि लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल। गिरणीच्या भव्य उद्घाटन प्रसंगी आपले संस्थापक आमच्या गावचे आमदार कांबळे साहेब, तसेच या भागातील सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, पुण्याहून आलेले काय त्यांचे जवळचे संबंधातले कार्यकर्ते आणि सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि या संस्थेला थोडा चांगला काळ येवो ही शुभेच्छा देतो। तळागाळामध्ये राहणारा
झोपडपट्टी भागामध्ये राहणारा हा कार्यकर्ता आज आपल्या समाजासाठी आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी सूतगिरणीचं जे भूमिपूजन झालं तर त्यांना मी या ठिकाणी सुनील भाऊंना, त्यांच्या परिवाराला, आमच्या वहिनीसाहेब त्यांना देखील आणि सर्वच कांबळे कुटुंबातील त्यांचे मित्रमंडळी असतील सर्वांनाच मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष असताना आज स्वामी विवेकानंद मागासवर्गीय सूतगिरणीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज सुनील भाऊंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचं एक मोठं काम हे ज्या संस्कारातनं घडलं ते संस्कार प्रत्यक्ष उतरवण्याचं काम आज सुनील भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेलं आहे।